बेस्ड आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये 70 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये आपण काम करतो. तर आपला मुख्य उद्देश असा आहे की जे 5 वर्षातील मुलं आहेत, 6 महिने ते 5 वर्ष, या वयोगटातील प्रत्येक मुलांना व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन आणि डिवॉर्म म्हणजे स्फुरी किंवा जंतनाशक औषध मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये कुपोषित होऊन मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकेल. कारण की काय आहे की सपोज बाळाच्या पोटामध्ये कृमी असेल तर आपण त्याला कितीही खायला दिलं तर ते बाळाला मिळणार नाही, तर बाळाच्या पोटामध्ये जी जंत आहेत त्यांना मिळेल, बरोबर आहे. तर ते जंत जे आहेत ते बाळाच्या पोटामधून बाहेर निघणं गरजेचं आहे की जेणेकरून बाळाला जे काही आपण खाण्यासाठी देतोय तर ते बाळालाच मिळेल, की जेणेकरून बाळ हेल्दी राहणं आणि पुढे चालून त्यांना हेल्थ कॉम्प्लिकेशन होणार नाही. तर या दृष्टिकोनातूनच आपण मागील 25 म्हणजे व्हिटॅमिन एजन्सी जी संस्था आहे ही 25 वर्षापूर्वी रजिस्टर्ड झालेली आहे अमेरिकेमध्ये आणि 70 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये आपण काम करतो. तर आपला मुख्य उद्देश असा आहे, एक 5 वर्षातील मुलं आणि दुसरं जे गर्भवती महिला आहे. तर गर्भवती महिलांसाठी आपण मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट्स देतो, पण सध्या थोडं एक रिस्ट्रिक्शन आलं आहे कारण की गव्हर्नमेंटने त्यावर 180% इम्पोर्ट ड्युटी टॅक्स लावला आहे. तर त्यामुळे आपण सध्या आता मल्टीव्हिटॅमिनचे जे औषध आहे ते अवॉइड करू शकत नाही, परंतु त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं काम चालू असतं, एक रिसर्च करत आहे आपण त्यावर आणि ते जे फायंडिंग आहे ते आपण गव्हर्नमेंटला शेअर करणार की जेणेकरून जे 180% त्यावर इम्पोर्ट ड्युटी टॅक्स लागत आहे ते म्हणजे राहणार नाही. आपण काय आहे की ही सगळे मेडिसिन जे आहेत ते फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो, यासाठी आपण कुठले पैसे देत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे प्रयत्न करत आहे. तर हा जो प्रोग्राम आहे जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट व्हिटॅमिन ए जे औषध आहे ते 7 करोडपेक्षा जास्त बाळांना देण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे जे मल्टीव्हिटॅमिन आहे ते सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट जर आपण भारताचं प्रमाण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण मल्टीव्हिटॅमिन सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे की ज्यामुळे जे गर्भवती महिला आहेत त्यांचं आरोग्य चांगले राहणार. म्हणजे त्यांना स्पेसिफिकली जर आपण बघितलं प्रेग्नेन्सीमध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त वाढतं, त्यामुळे काय होणार, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊन जातं, तर त्यामुळे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर त्यांना योग्य औषध मिळालं तर डेफिनेटली हे जी समस्या आहे हे दूर होऊ शकते. तर मल्टीव्हिटॅमिनची एक डबी राहते ज्यामध्ये 180 टॅबलेट्स राहतात की जो 6 महिन्याचा कोर्स आहे प्रेग्नेन्सीमध्ये ते घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आई आणि बाळ दोघे सुदृढ राहतात. तर हे सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय. आता WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक आरोग्यविषयक काम करते संपूर्ण विश्वामध्ये. तर त्याचं म्हणणं आहे की जगामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज जर आपल्याला काही फेस करावा लागत असेल तर तो हा आहे की 5 वर्षाआतील मुलं, कारण यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामागे कारण काय आहे, त्यांना पोषक आहार मिळत नाही. जंत जे आहे त्यांच्या पोटामध्ये ते जंताची गोळी देणं त्यांना गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये ते जंत राहणार आहे आणि कुपोषित होऊन त्यांचा मृत्यूसुद्धा होणार आहे. म्हणजे या मुलांना आपण वाचू शकतो. दुसरं, प्रेग्नेन्सीमध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊन जात आहे. त्याचप्रकारे प्रीमॅच्युअर्ड किंवा स्टिल बर्थ म्हणजे जन्मताच बाळाचा मृत्यू होऊन जात आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्या दिसून येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला या गोष्टीवर विशेष करून काम करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे 5 वर्षातील मुलं आहेत त्यांचं आयुष्य वाचवू शकू. त्याचप्रमाणे जी गर्भवती महिला आहे त्यांना सुद्धा पुढे चालून कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम होणार, त्या दृष्टिकोनातून आपण आणि स्पेशली हार्ड टू रीच एरिया म्हणजे जिथे आपण बघत आहे की बऱ्याचशा ठिकाणी स्लम एरिया आहे किंवा काही ठिकाणी असे दिसून येतं आपल्याला की तिथे गव्हर्नमेंटच्या काही सुविधा पोहोचत नाही. गव्हर्नमेंट काम करत आहे परंतु काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की गव्हर्नमेंटकडे सुद्धा स्टॉक अवेलेबल नाही आहे किंवा ते बाळांना देऊ शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीवर फोकस करत आहोत. आता इथे आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येत आहे की माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषणाचं प्रमाण. तर आपण ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर आपल्याला असं दिसून येत आहे
की कुपोषणाचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त, म्हणजे ऑलमोस्ट 68%, 68% आपल्याला कुपोषणाचं प्रमाण दिसून येत आहे. कुठल्या एज ग्रुपमध्ये किंवा कुठल्या ग्रुपमध्ये? तर जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, म्हणजे 18 वर्ष ते 49 वर्ष, या वयोगटात कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. तर स्पेसिफिकली या गोष्टीवर आपल्याला फोकस करण्यात आली की जेणेकरून आपल्याला त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर 4 मधून 1 जे महिला आहे की जे अंडर नरिश, म्हणजेच त्यांना पोषक आहार मिळत नाही. हे कुठल्या आपण एका वेगळ्या एनजीओने नाही केलेलं आहे रिसर्च, हे संपूर्ण म्हणजे भारतामध्ये झालेलं आहे आणि एक चांगल्या जी मोठी नावाजलेली ऑर्गनायझेशन आहे त्यांनी हे रिसर्च केलेलं आहे. तर हे फायडिंग आपल्याला दिसून येत आहे. दुसरं, जसं की आपण जर इम्युनायझेशन कार्ड बघितलं तर त्यामध्ये आपण दिसून येते की शेवटच्या पानावर एक चार्ट असतो की ज्यामध्ये बार ग्राफ दिलेला चार्ट असतो की ज्यामध्ये बाळाचं वय काय आहे, त्या अनुषंगाने त्याचं वेट काय आहे, म्हणजे अशा ग्राफ दिलेला असतो आणि त्यामध्ये ग्रीन कलर, रेड कलर आणि येलो कलर दिलेला. ही का दिलं राहते की सपोज ते रेड कलर मध्ये येत असेल, याचा अर्थ हा आहे की त्यांच्या वयाच्या अनुषंगाने त्यांची ग्रोथ, म्हणजे त्यांची उंची वाढत नाही. त्याचप्रमाणे कधी कधी असं होत आहे की त्यांच्या वयाच्या अनुषंगाने त्यांची बॉडी म्हणजे हाईट जी आहे ते कमी होतात. तर हे मुख्य लक्षण आपल्याला इथे पण दिसून येत आहे. जर ॲनिमियाचं प्रमाण आपण बघितलं तर ऑलमोस्ट 50% जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे त्यामध्ये 50% ॲनिमियाचं प्रमाण आहे. तर या गोष्टीवर आपल्याला विशेष करून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि 29% बाळांमध्ये वॉर्म्स किंवा जंत किंवा कृमी याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर अशा बाळांना आपण जर 6 महिन्यानंतर अल्बेंडाझोल किंवा कृमीनाशक औषध दिली तर डेफिनेटली त्यांच्या पोटामध्ये जी कृमी आहे ते निघून जातील आणि बाळ हे दूर राहतील. तर दर 6 महिन्यानंतर या बाळांना व्हिटॅमिन ए आणि अल्बेंडाझोल देणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की व्हिटॅमिन एजन्स ही संस्था कुठल्या इश्यूजवर म्हणजे काय काय प्रोव्हाइड करते. पहिली गोष्ट, व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन या प्रकारची कॅप्सूल्स प्रोव्हाइड करतात. जर आपण बघितलं तर या प्रकारची कॅप्सूल एका बाळासाठी 1 डोस दिला जातो. ठीक आहे. तर ही कॅप्सूल जर 6 महिन्यानंतर आपल्याला, तर या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार. यामध्ये 2 प्रकारच्या कॅप्सूल आहेत, एक निळ्या रंगाची कॅप्सूल आहे आणि एक लाल रंगाची. तर दोन्हीचा जो एज ग्रुप आहे तो वेगवेगळा आहे. यामध्ये कंटेंट जे आहे ते सुद्धा वेगवेगळे आहे. त्या अनुषंगाने त्यांना देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जे जंतनाशक म्हणजे कृमीनाशक गोळी आहे ते सुद्धा प्रोव्हाइड करतो. तू घेतली? ओके. ते आम्ही पण खाल्ले सर. आपल्या पोटामध्ये कृमी राहतात, म्हणजे असं नाही की लहान मुलांनाच होत आहे, तर आपल्या पोटामध्ये सुद्धा राहतात. परंतु 5 रेकॉर्डिंग सुरू आहे म्हणून मी काही बोलणार नाही. ओके. तर जनरली जे 1 वर्ष ते 5 वर्ष या वयातील मुलं आहेत त्यांना आपण दर 6 महिन्यानंतर अल्बेंडाझोलची 1 ते 2 वर्ष अर्धी टॅबलेट 6 महिन्यांनी आणि 2 ते 5 वर्ष या वयोगटातील मुलांना दर 6 महिन्यानंतर 1 पूर्ण डोस. एनएमसीवाल्याने कंपल्सरी सुरू केला सर आता आमच्या इकडे. आता आपण बघू पुढच्या महिन्यात नॅशनल डिवॉर्मिंग डे 10 ऑगस्टला आणि 10 फेब्रुवारीला गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम आहे नॅशनल डिवॉर्मिंग डे. तर वर्षातून 2 दिवस म्हणजे 10 ऑगस्ट आणि 10 फेब्रुवारी या 2 दिवशी प्रत्येक जे 5 वर्षातील मुलं आहेत त्यांना अल्बेंडाझोल टॅब्लेट सुद्धा 10 ऑगस्ट आणि 10 फेब्रुवारी. तर पुढच्या महिन्यात आपण म्हणजे 6 महिने झाले असेल तरच, म्हणजे सपोज 1 महिन्यापूर्वी दिला आहे तर 10 ऑगस्टला देऊन टाका. ठीक आहे. तर 6 महिने म्हणजे तो नॅशनल प्रोग्राम आहे. परंतु सपोज आपण या महिन्यात दिलं असेल तर पुढच्या महिन्यात त्या प्रोग्रामच्या अंतर्गत देऊन टाका. 6 महिने पूर्ण नाही झाले. ठीक आहे. तर 6 महिन्यानंतरच आपण ती गोळी देणं गरजेचं आहे. गोळीचं वयोगट सांगितलं अर्धी आणि पुढे पुढे आपण चर्चा करू. तर हे 3 प्रोडक्ट्स आहेत. त्याचप्रमाणे आपण जे
गर्भवती महिला आहे की जी बाळ आहे त्या संदर्भात सुद्धा IYCF म्हणजे इन्फंट यंग चाइल्ड फीडिंग या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रोग्राम आपण राबवतो ज्यामध्ये आपण गुजरातमध्ये आता पायलट करत आहोत MIYCN कंपोनंट ज्याला आपण मॅटर्नल इन्फंट यंग चाइल्ड न्यूट्रिशन म्हणतो. तर हा जो प्रोग्राम आहे तो गुजरातमध्ये 3 डिस्ट्रिक्टमध्ये आपण पायलट करणार आहोत आणि नंतर मग हळूहळू दुसऱ्या ठिकाणी सुद्धा. तर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जी गर्भवती महिला आहे तर तिचा आहार कसा असायला पाहिजे, तिच्या बाळाचा आहार कसा असायला पाहिजे, काय विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस ते प्रेग्नेंट आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर कुठल्या गोष्टीवर विशेष काळजी घेणं याविषयी विस्तृतपणे एक कार्यक्रम आहे की जो आपण आता गुजरातमध्ये पायलट करणार आहोत आणि होऊ शकते की काही कालावधीनंतर आपण दुसऱ्या राज्यामध्ये